नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी 7 वेळा दारावर येऊन परत जाते तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही, तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त ही 10 छोटी कामं करायला सुरुवात केली तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभकृत्य कामे करावी लागतील. मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या 10 चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद, आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावा असं वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक, रहस्यमय आणि फायदेशीर उपाय घेऊन आलेलो आहोत, जे तुमच्या जीवनात बदल आणू शकतात. चला तर मग त्या 10 दिव्य कार्यांना सुरुवात करूया, जे तुम्हाला संपत्ती, प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील. पहिलं म्हणजे मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर. आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जिथं कापूर जाळला जातो तिथं वाईट शक्ती कधीही फिरकतसुद्धा नाहीत. मैत्रिणींनो, कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही, तर तो देवाशी जोडण्याचं एक माध्यम आहे. असा घटक आहे जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेत भर घालतो. म्हणून मी तुम्हाला शिफारस करते, आठवड्यातून किमान एकदा कापूर जाळण्याची खात्री करा. जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा तुमच्या मनातील वाईट भावना निघून जातात. घराबाहेर मनही स्वच्छ होतं. तुमच्या आयुष्यातील काळी सावली हळूहळू प्रकाशात कसं बदलू लागते ते बघा. आणि आता आणखीन एक दैवी सत्य विचारात घेऊया. निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आहे. तुम्ही या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल. जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरलं तर ते तुमच्या हातून एक दिवस निसटेल, पण जर तुम्ही ते दान केलं तर ते तुमच्या आयुष्यात 100 पट जास्त पडते. हो मित्रांनो, देणगी फक्त पैशाची नाही, तर प्रेम, सेवा आणि वेळेची देखील आहे. पण यातील सर्वोत्तम म्हणजे अन्न आणि पैशाचं दान, कारण या 2 गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीव आणतात. दुसरी म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा घाला. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता. असं केल्यानं देवदेवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळं घरात समृद्धी येते. जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं दूध शिंपडा. असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते असं मानलं जातं. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला. या भाकरीमध्ये तुम्ही कणकेच्या गोळ्यासोबतच थोडा गूळ किंवा साखर घालू शकता. पक्ष्यांना दररोज खायला घालणं हे देखील खूप चांगलं मानलं जातं. यामुळं कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्तता मिळते. यासोबतच जीवनात प्रगती, आनंद आणि समृद्धी येते. क्रमांक 3, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये. असं केल्यानं देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असं मानलं जातं. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथं कोणत्याही बाहेरील व्यक्तीला तो दिसणार नाही. नेहमी घर रिकामं, साफसुथरं म्हणजे घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं नसावं, ते स्वच्छ असावं. झाडू पलंगाखाली ठेवू नका. पती पत्नीमध्ये सतत यामुळं भांडणं होतात बघा. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे नेहमी स्वच्छ असले पाहिजेत. विशेषतः ईशान्य, उत्तर आणि वायव्य कोपरा नेहमी रिकामा आणि स्वच्छ ठेवला पाहिजे. बाथरूम नेहमी कोरडं आणि स्वच्छ असावं. ओलं बाथरूम हे आर्थिक परिस्थितीसाठी चांगलं नाही. बाथरूम वापरल्यानंतर ते कापडानं वाळवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 4, चौथा क्रमांक, जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर, चौकोनी पाट किंवा टेबलावर ठेवा. जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका. असं केल्याने अन्न भूत जगात जातं. जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका.
प्लेटमध्ये कधीही उरलेलं अन्न सोडू नका. जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टाईल, बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका. जेवण करण्यापूर्वी नेहमी देवतांचं आवाहन अवश्य करा. जेवताना जास्त बोलू नका किंवा रागावू नका. अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावं. 5वा क्रमांक, जर घरात पूजा कक्ष नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा. हे असे म्हटलं जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणं हानिकारक असू शकतं. कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र, फोटो फ्रेम ठेवू नका. पूजा खोली व्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. कोणत्याही देवतेचे 2 फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर येतील. नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका, अन्यथा न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकण्याचा धोका असतो. तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कापडात बांधून ठेवा. तसंच काही साखळ्या आणि चांदी आणि तांब्याची नाणी सोबत ठेवा. थोडं तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीत ठेवा. तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली, चंदनाचे तुकडे किंवा अगरबत्तीचं पॅकेट देखील ठेवू शकता, जेणेकरून त्यासोबतच लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये टिकून राहील. देवी देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा माळा सुकल्यानंतर घरात ठेवू नये, ते अशुभ मानलं जातं. नंबर 6, मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही किंवा संकटांची भीती राहणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला कशी देवीची कृपा कशी मिळू शकते? तर याचं उत्तर आहे, एक लहान पण शक्तिशाली उपाय आहे. तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणी नक्की ठेवा. ही नाणी सामान्य नाहीत, पण ती एक चमत्कारिक माध्यम बनू शकतात, जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही नाणी लाल रिबिनमध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिरात टांगू शकता. ही नाणी तिथं ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी, अडथळे आणि आर्थिक संकट निघून जातील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीन एक देवी उपाय याबद्दल बोलूया, आणि जो थेट संपत्ती, आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो असा उपाय आहे. घरात चांदीची माशाची मूर्ती ठेवा. हो मैत्रिणींनो, चांदीचा मासा सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार जिथं चांदीचा मासा असतो तिथं शांती असते आणि घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसतं. या चमत्कारिक उपायाने संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात आश्चर्यकारक वाढ होते. आणि जेव्हा जीवनात या 3 गोष्टी संतुलित होतात तेव्हा देव स्वतः तुमचे दार ठोठावतो आणि तुम्हाला भरभरून सुख देतो. क्रमांक 7, वास्तुशास्त्रानुसार घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ आणि नेटकं करा. दररोज श्री हरिविष्णूंची पूजा करा. घराबाहेर स्वस्तिक बनवा, त्यात कुंकू आणि हळद घाला आणि दिवा लावून आरती करा. यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा. घरातील वातावरण याच्यामुळं सुगंधित करा. जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचे दिवे लावतात उंबरठ्याच्या भोवती, त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो. नंबर 8, 8वा क्रमांक म्हणजे देव पिंपळाच्या झाडात राहतात. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा. शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ हे अर्पण करू शकता. तिथं मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिला तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका. यामुळं आर्थिक लाभांसोबतच तुमचे सर्व बिघडलेले कामं पूर्ण होतील. क्रमांक 9, संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी काही गोष्टी करण्यास मनाई आहे, जसं की झोपणं, खाणं, पिणं, शिवीगाळ करणं, भांडण करणं, खोटं बोलणं, रागावणं, प्रवासाला निघणं, शपथ घेणं, पैसे घेणं, तसंच वैदिक मंत्रांचं पठण करणं, कोणतंही शुभ कार्य करणं, दारात उभं राहणं, वरील नियमांचं पालन न करणं यामुळं आशीर्वाद हिरावून घेतला जातो.
त्याचवेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते. जिथं मद्यपान, महिलांचा अनादर केला जातो, मांसाहार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिलं जातं, तिथं माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. क्रमांक 10. घरातील स्त्रीचा आदर करा. दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका. जर तुमच्या शर्ट किंवा पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या. तुमच्या पायांच्या मागच्या खिशात पाकीट किंवा पैसे ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका. खोटं बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात. तसंच नेहमी तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची, शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरवू नका. पुरुषांनी त्यांचे नखे आणि केस लांब होऊ देऊ नका. दिवसातून 3 वेळा घरातील सर्व छिद्र स्वच्छ करा. सकाळ, संध्याकाळ आणि रात्री. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले माशांच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकता. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात 8 पाकळ्यांचे कमळ बनवून मंगल कलश बसवण्याने धन आणि समृद्धी येते. यासाठी भांडं पाण्याने भरा आणि त्यात तांब्याचे नाणे ठेवा. आता त्यावर नारळ आणि पानं ठेवा आणि नारळ त्यावर तांब्या ठेवा. हे उपाय खूप उपयुक्त आहेत. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या 10 सोप्या पण चमत्कारिक गोष्टी नियमितपणे श्रद्धेने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही तुमच्या घरामध्ये, तर तो पैसा टिकूनही राहील. घरात आशीर्वाद असतील, नात्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल. लक्षात ठेवा, देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि या 10 गोष्टी करून त्या संधीला तुम्ही सोनेरी संधीत बदलू शकतात. तर मैत्रिणींनो, आजपासूनच आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आणि आपल्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ. नंबर 1. सकाळी लवकर उठणं. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधीचा काळ पवित्र मानला जातो. हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. मन एकाग्र राहतं, तसंच शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. नंबर 2. दररोज स्नान करून देवपूजा करावी. केवळ शरीरशुद्धी नाही तर मानसिक स्वच्छतेसाठीही महत्त्वाचं आहे. पूजा केल्यानं बघा मन शांत राहतं आणि सकारात्मकता वाढते. नंबर 3. मंत्र, जप किंवा ध्यान. गायत्री मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल किंवा कोणत्याही देवाचा श्रद्धेने मंत्र जपावा. ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करतो आणि जी काही काळजी असेल आपल्या पाठीमागे ती काळजी कमी करतो. नंबर 4. घर स्वच्छ ठेवणं. स्वच्छते देवत्व असते, म्हणजेच वास्तुशांती, सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. नंबर 5. माता पित्यांचे आशीर्वाद घेणे. आई वडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता व यश येतं. त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्ती स्वरूप असतं. नंबर 6. दानधर्म करणे. अन्न, पाणी, कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचं काम आहे. यामुळं आपल्यावरील वाईट ग्रहदोषसुद्धा कमी होतात असं मानलं जातं. म्हणून आपल्याला या गोष्टी दान करणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 7. सत्य बोलणे. प्रामाणिक असणं, प्रामाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचं मूलभूत तत्त्व आहे. यातून आत्मबल वाढतं आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. नंबर 8. वाईट विचार, वाईट बोलणं टाळावं. कुणालाही दोष देणं, दोष निर्माण करणं व कटकारस्थान करणं वाईट कर्म मानलं जातं. अशा गोष्टींनी नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. नंबर 9. ग्रंथ वाचन, चांगले विचार, भगवद्गीता, रामायण, दासबोध, तुकाराम गाथा वाचल्यानं तुमच्या मनाची शुद्धी होते. आत्म उन्नतीसाठी हे आवश्यक आहे. नंबर 10. ईश्वरावर श्रद्धा ठेवणं. ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी. श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि आपल्याला मानसिक आधार देते. कामे कोणत्याही एका दिवसापुरती मर्यादित नाहीत. ती माणूस म्हणून आपलं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. नियमाने ही कामे केली तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या मार्गावर येण्यास मदत होते. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि
हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.